सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे। आज गीता जयंती, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, भगवद्गीता जयंतीचा दिवस म्हणून सुमारे 5557 वर्षापूर्वी रणभूमीवरती धनुर्धारी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनविषयक उपदेश संदेश दिला। तो मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंती म्हणून ओळखला जातो। तो दिवस म्हणजे भारतीय जीवन आणि भारतीयांच्या जीवनातील श्रेष्ठतम असा दिवस म्हणून म्हणावा लागेल। विश्वातील लोक भावकर्ण अंतःकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात। एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही कदाचित अखिल विश्वात गीतेची अत्यंत आगळीवेगळी विशेषता, महानता ही यातून प्रकर्षाने दिसून येते। थोर संत विनोबाजींनी गीतेच्या संदर्भात असं म्हटलंय की माझे शरीर हे आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षा देखील माझे हृदय बुद्धी यांचे गीतेच्या दुधावरती अधिक पोषण झाले आहे। गीता माझे प्राणतत्व आहे। समग्र भारताचे, संपूर्ण महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीते रूपे दिलेत। गीता ही व्यासांची मुख्य शिकवण, त्यांच्या मनाची पूर्ण साठवण। प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचा मान मिळाला आहे। गीता ही उपनिषदांचेही उपनिषद आहे। गीतारूपी अमृत भगवंतानी धनुर्धारी अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाला दिले। जीवनाच्या विकासकाला आवश्यक असलेल्या प्राय प्रत्येक विचार हा गीतेमध्ये समाविष्ट आहे। म्हणून गीता हा ज्ञानकोश आहे। हजारो वर्षापासून तर आतापर्यंत ऋषी, साधू, संत, भक्तजन, योगी, कर्मवीर, ज्ञानी, मग ते कोणत्याही देशातील असो, भूप्रदेशातील असो, काळातील असो, धर्म, जाती, पंथ याच्या असो, त्या सर्वांना गीतेने अत्यंत अवीट अशी गोडी दिलीये, माधुर्य दिलंय। गीतेच्या सौंदर्याने ते मुग्ध झालेत। गीतेने मानव जातीला जगण्याची हिंमत, तेज दिले। गीतेने मानव जातीतील समाजाला जगण्याची हिंमत, जीवनाचा पुरुषार्थ दाखवला। भगवंतानी अर्जुनाच्या निमित्ताने निमित्त मात्र बनून विश्वातील समग्र मानव जातीला गीतेच्या ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख विचार करण्याचा मार्ग दाखविला। परमपूजनीय, प्रातस्मरणीय पांडुरंग शास्त्री आठवलेजी यांनी गीतेच्या संदर्भात असं म्हटलंय की वेद, उपनिषद यांच्या महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानशा गागरीमध्ये सामावून घेतला। गीता ही सर्व शास्त्रमयी आहे। गीतेच्या सर्व 18च्या 18 अध्यायामध्ये
सर्व शास्त्रांचा समाव त्याचप्रमाणे समन्वय हा पाहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता आमचा विश्वधर्म ग्रंथ आहे. साहित्य शौकीनांची लालसा गीता पूर्ण करते. गीता कर्मवीरांना उत्साह देते. भक्तांना भक्तीचे रहस्य समजावून सांगते. व्याकरणाचे हृदय गीतेचे शब्द लालित्य पाहून डोलू लागतात. पांडुरंग शास्त्री असं सांगतात की निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला त्या काट्यामध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्य मात्राला यशस्वी सुख, शांती आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची, सांस्कृतिक इतिहासाची शान आहे. गीता जगाकडे जीवन मार्ग म्हणून पाहण्याचा मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतही तो न टाकणे ही मानवाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले अनेक वीर, क्रांतिकारक, देशभक्त गीता हृदयाशी धरून फासावरती चढले. याचा अर्थ असा की मृत्यूला देखील हसतमुख राहून सामोरे जाण्याची आध्यात्मिक आणि मानसिक बळ देण्याची शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंदनाथ, महात्मा गांधी या थोर नेत्यांनी गीतेवरती परमचिंतन केले. विद्या प्राप्त करायची असेल तर माणसामध्ये विनम्रता, जिज्ञासा, सेवावृत्ती या 3 गोष्टी असल्या पाहिजे, असा जीवनाचा दृष्टी देणारा संदेश हा भगवद्गीतेने दिलाय. ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि ज्ञानेश्वरीच्या शेवटाला म्हणतात की आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. म्हणजे सुरुवातीच्या श्लोकापासून, आत्मरूपापासून सुरुवात करून विश्वात्मक दृष्टी देण्याचा जो प्रवाह आहे, जो प्रवास आहे मानवाचा, तो ज्ञानेश्वरी रूपी भगवद्गीता आपणास सांगते. एवढं अचाट महत्व या गीतेचं आहे. म्हणून भगवद्गीता आपल्या रोजच्या वाचनात असली पाहिजे, रोजच्या परिपाठीत असला पाहिजे. रोज त्याचं नित्य सेवन म्हणजे वाचन, अभ्यास, मनन, चिंतन हे आपण ज्या ज्या वेळेला करू तर भगवान श्रीकृष्ण रूपी या पांडुरंगाची कृपा निश्चितच आपणावरती होईल. जय श्रीराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. जय जय रघुवीर समर्थ.